शिवभोजन थाळीची संख्या वाढवून लाखो रुपयाची बोगस बिले घेणाऱ्या अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या परिमंडळ कार्यालय अ विभागातील शिवभोजन केंद्राची सक्षम अधिकाऱ्यामार्फत तपासणी, त्याचबरोबर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून बोगस बिले घेणाऱ्या शिवभोजन केंद्राची मान्यता रद्द करून त्यांनी घेतलेले बिले वसूल करण्यात यावेत। या मागणीसाठी ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार आजपासून सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालय पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे। नमस्कार, मी यशवंत पवार, ज्येष्ठ पत्रकार। परिमंडळ कार्यालय अ विभागातील लाखो रुपयाचे बोगस बिले येणाऱ्या शिवभोजन केंद्रावर कारवाई करावी म्हणून मी दिनांक 28/3/2025 रोजी माननीय अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर शहर यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार केली होती। परिमंडळ कार्यालय विभागात जी काही शिवभोजन केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत। शिवभोजन केंद्रामध्ये स्टीलची भांडी नसणे, शिवभोजन केंद्रातील कर्मचाऱ्याला हातमोजे टोपी नसणे, स्वयंपाकासाठी फिल्टर पाणी नसणे, वॉश बेसिन नसणे, घरगुती गॅसचा वापर, सीसीटीव्ही नसणे, एकाच व्यक्तीचा अनेक वेळा फोटो काढणे, शिवभोजन थाळी पार्सल देणे असा प्रकार आढळून येत आहे। काही ठिकाणी तर शिवभोजन केंद्रामध्ये स्वयंपाक देखील केला जात नाही। अशा लाखो रुपयाच्या बोगस बिलं घेणाऱ्या शिवभोजन केंद्रावर अद्याप तरी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नसल्याने मला आजपासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी परिमंडळ कार्यालय विभागातील लाखो रुपयाचे बोगस बिलं घेणाऱ्या शिवभोजन केंद्रावर कारवाई करावी म्हणून या ठिकाणी आज बसावं लागत आहे। एवढ्या उन्हात देखील एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून, पत्रकारिता बरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून परिमंडळ कार्यालय विभागातील भ्रष्टाचाराने माजलेल्या शिवभोजन केंद्र संचालकावर कारवाई व्हावी, त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या बिलाची वसुली करावी, अशा शिवभोजन केंद्रावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे म्हणून या ठिकाणी माझे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून जोपर्यंत अन्नधान्य वितरण अधिकारी अशा भ्रष्ट शिवभोजन केंद्रावर कारवाई करत नाहीत तोपर्यंत माझं बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहील, याची माननीय अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी।